मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक। महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या, भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर अंतिम निर्णय जिल्हा पातळीवर घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती। काही अप्रामाणिक लोकांनी इतका वेढा घातला होता की निष्ठावान दिसले नाहीत। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन घायवळही होता। रोहित पवारांचे आरोप। तर सगळे काचेच्या घरात राहतात, अजित पवारांनी पुतण्याचे टोचले कान। तर रोहित पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचक इशारा। मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय। मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवारांचा आरोप। मराठी शाळांचं सरसकट इंग्रजीकरण सीबीएसईकरण केलं जात असल्याचा दावा। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक। तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 12 जवान ठार। पाकच्या 2 चौक्यांवर अफगाणिस्तानचा कब्जा। गाझा शांती कराराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पाकमध्ये उफाळला हिंसाचार। पोलिसांच्या गोळीबारात 11 आंदोलकांचा मृत्यू। इस्लामाबाद रावळपिंडीमध्ये इंटरनेट सेवा बंद। नमस्कार, सुप्रभात। मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आज ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालंय। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता या बैठकीतून होतीये। पुढची महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे। महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं ही खुली करण्यात आली आहेत। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या, मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत। कोकण आणि ठाणे या विभागामध्ये बैठकीत मिनी विधानसभेमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपची रणनीती ठरवण्यात आली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये वसई विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपच्या बैठकीमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मात्र स्वबळावर की महायुतीत लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार, असं मुख्यमंत्री म्हणाले। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कोकण आणि ठाणे विभागाची बैठक पार पडली आहे। महायुतीमध्ये आहोत याचं भान ठेवून लढा, मित्रपक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर एक ब्रेकिंग न्यूज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा घेण्यात आलाय। यावेळी शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या। अंतर्गत हेवेदावे ठेवू नका, एकत्र काम करा, आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांच्या समस्या सोडून त्यांची कामं पूर्ण करा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या।
भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली। एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या जनता दरबारामध्ये गोंधळ झाला। तक्रार मांडण्यासाठी जाऊ न दिल्याने नागरिक आक्रमक झाले। अंधेरी पूर्वमधील बीएमसी कार्यालयामध्ये आशिष शेलारांचा जनता दरबार भरला होता। लक्ष्मण हाकेंच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। हाकेंच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाटत नाही। समाज बांधवांनी विचार केला पाहिजे की असं वक्तव्य करणार नेतृत्व आपल्याला पाहिजे का? कोणतीही आंदोलन करताना मागण्याची भूमिका मांडणं गरजेचं असतं। आमदार विलास बुमरेंनी मतचोरी केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा हल्लाबोल केला। काम करत राहिल्यामुळेच मी मोठा झालो। तुम्ही काम करत जा, लोक तुम्हाला मोठे करतील, अशा शब्दांमध्ये सुशील कुमार शिंदेंनी कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचा सल्ला दिलाय। भंडाऱ्यात जॅकी रावलने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। अनेक दिवसांपासून रावलने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते। धुळे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 19 प्रभागांमधून एकूण 74 जागांसाठी निवडणूक होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या सारखणीत बंजारा समाज आक्रमक झाला। बंजारा समाज बांधवांनी खासदार अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास मागण्या मान्य करा किंवा अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा यावेळी देण्यात आलाय। हा तर ठाकरेंचा पक्ष फुटीचा हंबरडा। हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नाही। या मोर्चामध्ये एकही शेतकरी किंवा सामान्य नागरिक नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर केली आहे। लातूर दौऱ्यादरम्यान संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। एका कार्यक्रमाला संजय शिरसाट आणि संजय बनसोडे उपस्थित होते। यावेळी दोन्ही लातूरमध्ये बसलेत, तर एक संजय तिकडे छत्रपती संभाजीनगरला बोंबा मारत फिरतोय, असा टोला शिरसाटांनी लगावला। एचडीएफसी बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने MCLR मध्ये 15 बेसिस पॉइंट्स पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा EMI कमी होईल। एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीम लायनर विमानांचं उड्डाण बंद करून त्यांना ग्राउंड करा, अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे। या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। त्यामुळे बिघाडांची चौकशी करणंही अतिशय आवश्यक आहे, असं भारतीय पायलट महासंघाने केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलंय। कोल्ड्रिफ्ट कप सिरपवर आता दिल्लीमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे। दिल्ली सरकारने या संबंधीचा आदेश जारी केला असून या औषधाची विक्री आणि डिस्ट्रीब्युशनवर बंदी घालण्यात आली आहे। कोकण म्हाडाने गेल्या 3 महिन्यांपासून घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली। 5354 भाग्यवंतांचे ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील घरांचं स्वप्न साकार झालंय।